नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। जसे की आपल्याला माहीत आहे की 2025 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला जी चाहूल लागली आहे ती म्हणजे 2026 या नवीन वर्षाची। आणि नवीन वर्ष म्हटले की सणवार, व्रतवैकल्य उत्सव यांची जी रेलचेल असते त्याची आपल्याला ज्या तारखा असतात ती पाहण्याची एक उत्सुकता असते। त्यासाठीच मी आजच्या या खास व्हिडिओत आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे कॅलेंडर। तर कालनिर्णय कॅलेंडर हे आपल्याकडे आलेले असून त्यामधील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तिन्ही महिन्यांचे सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत। आजच्या या खास व्हिडिओत आपण पाहणार आहोत फक्त एप्रिल महिन्यातील सणवारांविषयीची माहिती। तर एप्रिल महिन्याची जी सुरुवात आहे ती आपण पाहू शकता की बुधवारच्या दिवशी होत असून या दिवशी हनुमान जन्मोत्सव जो उपवास आहे कोल्हापूर येथे अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्यानंतर 2 तारखेला हनुमान जन्मोत्सव असणार आहे 2026 मध्ये। 2 एप्रिलला गुरुवारच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव आलेला असून 3 एप्रिलला आहे गुड फ्रायडे। हो श्रोते, गुड फ्रायडे हा यंदा शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे। त्यानंतर 5 तारखेला जी एप्रिल महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे ती आपण पाहू शकताय 5 तारखेला आलेली असून जो चंद्रोदय आहे तो 9:45 असणार आहे। त्यानंतर 7 एप्रिलला मंगळवारच्या दिवशी आरोग्य दिन असणार आहे। जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, जागतिक आरोग्य दिन असणार आहे। तसेच 10 तारखेला कालाष्टमी असून 11 तारखेला शनिवारच्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ही शनिवारच्या दिवशी साजरी करण्यात येणार आहे। 12 एप्रिलला रविवारच्या दिवशी पारशी आदरमासारंभ होत असून काळ भैरव यात्रा देखील या दिवशी असणार आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यातील जी पहिली एकादशी आहे वरुथिनी एकादशी ही सोमवारी आलेली असून श्री वल्लभाचार्य यांची जयंती देखील या दिवशी असणार आहे सोमवारच्या दिवशी। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही 14 एप्रिलला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। लक्षात घ्या, मंगळवारच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असणार आहे। ती देखील आपल्या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्यानंतर 15 तारखेला बुधवारच्या दिवशी अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी असणार आहे। संत गोरोबा काकांची पुण्यतिथी देखील असणार आहे। 16 तारखेला अमावस्येचा प्रारंभ होत असून 17 तारखेला शुक्रवारी अमावस्या समाप्ती असणार आहे। त्यानंतर वैशाख मासारंभ जो आहे तो 18 एप्रिलला शनिवारच्या दिवशी होणार असून 19 तारखेला आहे एप्रिल महिन्यातील सर्वात मोठा उत्सव अक्षय तृतीया असतो। तो अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। या दिवशी श्री परशुरामांची जयंती देखील असणार आहे रविवारच्या दिवशी। तसेच महात्मा बसवेश्वरांची जयंती देखील रविवारी असून 20 तारखेला भगवती स्वामी येवलेकरांची जयंती असणार आहे सोमवारच्या दिवशी। त्यानंतर 21 एप्रिलला मंगळवारच्या दिवशी श्री आद्य शंकराचार्यांची जयंती देखील असणार आहे। भारतीय वैशाख मासारंभ असणार आहे। 22 तारखेला श्री रामानुजाचार्यांची जयंती असून श्री नृसिंह नवरात्र आरंभ होत आहे बुधवारच्या दिवशी। त्यानंतर आपण पाहू शकताय 24 तारखेला शंकर महाराजांची पुण्यतिथी असणार आहे धनकवडी पुणे। अगदी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जाणार आहे। शुक्रवारच्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे। 25 एप्रिलला शनिवारच्या दिवशी सीता नवमी असून पुरुषोत्तम महाराजांची पुण्यतिथी देखील या दिवशी असणार आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यातील जी दुसरी एकादशी आहे आपण पाहू शकता मोहिनी एकादशी ही 27 एप्रिलला सोमवारच्या दिवशी आलेली असून त्यानंतर आपण पाहू शकताय 30 तारखेला श्री नृसिंह जयंती आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती जी आहे ती 30 एप्रिलला गुरुवारच्या दिवशी असणार आहे। तर असा हा एप्रिल महिना 2026 मध्ये असणार आहे। 30 दिवसांचा हा एप्रिल महिना असून त्याची सुरुवात 1 तारखेला बुधवारी होत असून 30 तारखेला शेवट गुरुवारच्या दिवशी होणार आहे। तर श्रोते हो, मे महिन्याचा जो व्हिडिओ आहे मे महिन्यातील जे सणवार आहेत यांची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओत घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। 2026 मधील या 12 महिन्यांची व्हिडिओ झाल्यानंतर आपण महालक्ष्मी कॅलेंडर देखील आपल्याकडे आलेले आहे कालच, तर त्याचे देखील व्हिडिओ 2 दिवसात येतीलच। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी सणवारांची माहिती घेऊन। धन्यवाद।